हे सर्व त्यांचं परिवार याचे कामाला घेतले आहे. समाजसेवक जर हे प्रकाश भाऊ आणि मंदाकिनी बहिणी सुरुवातीला लग्न झालं होता बरोबर इथे तब्दीलाच्या उजेडामध्ये प्रकाश नसताना कंदील नसताना एवढ्या डॉक्टर असताना नागपूरला मोठं हॉस्पिटल टाकू शकले असते, खूप मोठा पैसा कमावू शकले असते, पण त्यांनी ते त्याग केलं आणि आपल्या वडिलांचे जे कार्य होतं त्यांना ते समोर घेऊन जात आहे. आणि त्यांची आता येणारी जी पिढी आहे ती सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून जात आहे. आज आपण अशा दोन व्यक्तीविषयी बोलणार आहोत ज्यांना ओळखणं म्हणजे मानवतेच्या खऱ्या शक्तीला स्पर्श करणं. प्रकाश भाऊ आमटे आणि मंदाकिनी बहिणी. आपण नेहमी म्हणतो समाजसेवक हा देवदूत असतो. देवाला कान नसतात, डोळे नसतात, हात नसतात, पण तो आपल्या कार्यासाठी एखाद्याला निवडतो आणि त्या माणसाच्या हातून समाजाचं कल्याण घडवत राहतो. म्हणूनच लोक त्यांना देवदूत म्हणतात. माझ्या मते या व्याख्येला पूर्णपणे साजेसं नाव जर कोणाचं असेल तर ते म्हणजे प्रकाश भाऊ आणि मंदाकिनी वहिनी. हेमंतकसाच्या दाट जंगलात सुविधा नसताना, प्रकाश नसताना, औषध नसताना माणसाला हक्काची माणुसकी देणारे हे देवदूतच आदिवासी जनतेचा हात धरून त्यांना आरोग्य दिलं, शिक्षण दिलं, आत्मविश्वास दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना माणूस असल्याची जाणीव दिली. मंदाकिनी वहिनीचं शांत पण अद्भुत सामर्थ्य आणि प्रकाश भाऊंची अविरत धडपड ही जोडगोडी म्हणजे अक्षरशः लक्ष्मी नारायणाची जिवंत मूर्ती आहे. एकाची करुणा, एकाची कणखरता, एकाच उद्दिष्टासाठी काम करणारी ही जोडी देवाने खास कामासाठी पृथ्वीवर पाठवली आहे असं वाटतं. आजच्या युगात जिथे सेवा शब्दापुरती मर्यादित राहते तिथे प्रकाश भाऊ आणि मंदाकिनी वहिनी आयुष्यभराची साधना समाजाला समर्पित केली. मग त्याचं आयुष्य हे एक पुस्तकच आहे. प्रेरणेचं, त्यागाचं आणि माणुसकीचं. शेवटी एवढंच म्हणेल, देवदूत आकाशात नसतात, ते आपल्या समाजातच असतात. फक्त त्यांना पाळण्याची नजर हवी आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला प्रकाश भाऊ आणि बहिणींची साथ मिळाली. काळ लागला. मी माझ्या परिचय सांगतो. मी राजाराम डोंगारकर, नागपूरला असतो. माझी जन्मभूमी कानादेवी, टेकाडी, कुवारा, बेळसर, तालुका पारशिवनी. मी वयाच्या 21व्या पर्यंत ग्रामीण भागात जीवन जगलेलं आहे. शेती व्यायाचे पूर्ण कामं येतात मला. आणि नंतर 1983ला नागपूरला येऊन मी एक सायकलचं दुकान टाकलं छोटंसं. आणि आता माझं नंदुरबार जनरल चौकात मोठं शोरूम आहे. तर त्या माध्यमातून मी जेवढे पैसे माझ्याकडे प्रॉफिटच्या मधून येतात तेवढे सामाजिक कार्यामध्ये मी ते 80% ते 70-80% मी खर्च करतो. आणि यांचं थोडंसं भाऊंकडून आशीर्वाद घेतो की मला अजूनही आपल्याकडून आशीर्वाद द्यावा, अशी सेवा माझ्याकडून करत राहावी. जय हिंद, नमस्कार.